नमस्कार. आपली बऱ्याच दिवसांनी भेट होते. करोनामुळे माझ्या तरी आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट आज आलेला आहे. आणि गेल्या मी जवळपास 39 दिवस आता घरात आहे. मी 20 मार्चला दिल्लीवरनं शुक्रवारी पार्लमेंट संपल्यावर आदरणीय पवारसाहेब, मी, प्रफुल्लभाई, अमोल कोल्हे, तटकरे साहेब, आम्ही आणि अरविंद सावंतजी, आम्ही सगळे एकत्र पार्लमेंट संपल्यावर दिल्लीवरनं मुंबईला आलो 20 मार्च. आज आहे 28 एप्रिल. जेव्हा दिल्लीवरनं निघालो तेव्हा वाटलंही नव्हतं की पुढचे 39 दिवस असे जातील. एकीकडे मी स्वतः प्रत्येक गोष्ट मेटिक्युलसली प्लॅन करत असते आणि माझा एक अनेक वर्षाचा स्वतःबद्दलचा गैरसमज होता की मी जसं प्लॅन करते आणि एक स्ट्रक्चर्ड आयुष्य असेल तर कशा गोष्टी व्यवस्थितपणे होऊ शकतात. आणि मी रोज माझी डायरी लिहिते सवयीप्रमाणे, आणि त्या डायरीमध्ये रोज एकच गोष्ट आता मी गेली 39 दिवस करते, म्हणजे माझा जो इरेझर आहे तो लिहून माझा दौरा किंवा माझी कामं मी इरेज करून त्या दिवसात काय केलेलं आहे. त्यामुळे ॲक्च्युली इज व्हेरी लिटल दॅट वी रिअली कंट्रोल. पण या गोष्टी फिलॉसॉफिकल झाल्या. तरी हे 39 दिवस सदानंद, माझे आईवडील, माझी मुलं यांच्याबरोबर वेळ कसा घालवायचा, चॅलेंजेस, अँक्शियस मोमेंट्स, अँक्झायटी, या सगळ्यावर मात करून आपलं आयुष्य कसं जगता येईल, लोकांना कशी मदत करता येईल, ह्याच्यासाठी आम्ही तुम्ही सगळेच, मग मीडियावाले असतील, फ्रंटलाईन जे आज लीड करतात, जसे आपल्या आयुष्यातले ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुपरस्टार्स असतील, हे सगळे सातत्याने प्रयत्न करत आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये लोक या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला वेळ कसा घालवायचा हे करत आहेत. पण मी थोडासा आज वेगळा विचार तुमच्यासमोर मांडणार आहे, कारण मला असं वाटतं भारतात पहिल्यांदा हेल्थकेअरला आपण सगळे इतके महत्त्व देतो. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोलले आणि मला आनंद वाटतो की परवाच्या मन की बातमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी तो विषय मांडला, तो म्हणजे थुंकण्याचा. अनेक वर्ष तंबाखू मुक्त महाराष्ट्र असावा ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही सगळे प्रयत्न करतो. मला आठवतं आहे दादा, अजितदादा त्या काळात महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता आमच्या मागच्या टर्ममध्ये, आणि गुटखा बॅन करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र होतं. खरंच गुटखा बॅन झाला का? तर झाला, कायदे नियम झाले, पण त्याची अंमलबजावणी 100% झाली का? तर नाही झाली. हे मला प्रांजळपणे कबूल केलंच पाहिजे, कारण का गुटखा अजूनही मिळतो हे मला माहिती. पान खाऊन आपण थुंकतो, गुटखा खाऊन थुंकतात. आणि एरवी पण मी बघते की भारतात कुठेही फिरत असताना थुंकण्याची जी एक सवय आहे रस्त्यावर, ही आपण बघतो. मला खरं सांगा, आपल्या घरात कोणीतरी थुंकतं का? तर नाही थुंकत. तर मी अमोल कोल्हेंना विनंती केली की तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्हाला काही सुचतं आहे का बघा, आणि मी तुम्हालाही सगळ्यांना अपील करते की तुम्ही काही आयडियाज आम्हाला देऊ शकता का? का नाही आपण सगळे मिळून महाराष्ट्रात, की आज नंतर महाराष्ट्रात आम्ही कोणी थुंकणार नाही, हा एक व्यापक कॅम्पेन, त्याला मी आणि अमोलच कशाला पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी ठरवलं तर अमोल आणि माझ्यापेक्षा जास्ती क्रिएटिव्ह कॅम्पेन तुम्ही सगळे मिळून करू शकता. आणि मी हे करत असताना मला सातत्याने वाटत होतं की अनेक वर्ष मी महिला बचत गट असतील, महिलांचे अधिकार असतील, शिक्षण असेल, ह्याच्यात काम केलं, पण आरोग्यात खरंच एक खासदार म्हणून मी पॉलिसी मेकिंगमध्ये जेवढं करायला पाहिजे तेवढं केलं का? तर मी कबूल करते की हेल्थ हे महत्त्वाचं आहे, याची जाणीव मला आहे. पण आता कोविडमुळे त्याचं महत्त्व मला तरी जास्त कळलं. आणि हे करत असताना सातत्याने अनेक डॉक्टरांशी बोलून, संस्थांशी बोलून जेव्हा मी डेटा घेतला, तेव्हा 2 गोष्टी प्रकर्षाने मला लक्षात आल्या की ह्या देशामध्ये TBमुळे जवळपास महिन्याला 1 लाख, म्हणजे वर्षाला 15 लाख लोक यांचा जीव TBमुळे जातो. आणि वर्षातून मलेरियामुळे जवळपास 20,000 लोक, म्हणजे मलेरिया, TB, कोविड, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण खरंच काम कधी करणार? आता कोविड आणि TBचा फरक असा आहे की तुम्ही म्हणाल की TBला औषध आहे, कोविडला नाही आहे. ॲब्सोल्युटली राईट.
पण तरी टी बीनी जवळपास 15 लाख लोक मरतात असा डेटा मला देशाच्या ह्या सरकारी हेल्थ डिपार्टमेंटकडून मिळाला. आणि मी विचार करत होते की हे कोविडचं, मी काल आदर पुनावालांची कालची मुलाखत पाहिली आणि आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. आदरला मी जन्मापासून ओळखते, कारण आदरचे वडील आणि माझे वडील सायरस पुनावाला आणि शरद पवार हे एकत्र कॉलेजमध्ये होते. सिरम इन्स्टिट्यूट जी आज मोठी झाली आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्यांचं काम हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही लस येण्यासाठी जवळपास 50-60% अपेक्षेने काम करतायत. ते यश येईल का नाही हे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच कळेल, पण इव्हेंच्युअली लाईफ इज ऑल अबाउट होप. त्याच्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला यश आलं तर भारतात आणि देशात एक फार मोठी क्रांती होईल. त्याच्यामुळे मलाही म्हणजे ते बघितल्यावर थोडासा आधार वाटला सगळ्या चॅनल्सवर की सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कदाचित काहीतरी आपला प्रश्न सुटेल. पण हे खरंच कॉम्प्लेक्स होत चाललं आहे. याचं कारण की मी विचार करत होते की ॲक्सिडेंट्स असतील, मलेरिया असेल, टी बी असेल, यांनी किती लोक दगावतात, किती फॅमिलीजला अडचणी होतात. आणि या सगळ्याचा हिशोब करून ह्या गोष्टी प्रायोरिटीवर आपण खरंच आणणार आहोत का? मी आज सकाळी बघत असताना, टेलिव्हिजनच्या बातम्या चेक करत असताना, शेतकरी असतील, वकील असतील, बिझनेसमॅन असतील, छोटे मोठे दुकानदार असतील. म्हणजे परवा मी बारामतीचा जेव्हा आढावा घेत होतो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक विचार केला होता की दादा त्याचं पुणे जिल्ह्याचं आणि बारामतीचं ॲब्सल्यूट मॉनिटरिंग. आणि मला अभिमान वाटतो की केंद्र सरकारचं जे पथक आलं होतं त्यांनी महाराष्ट्रातून 2 आवर्जून मॉडेल्स पाहिली. एक म्हणजे सांगलीचं एक मॉडेल आणि एक मॉडेल बारामतीचं. हे दोन्ही मॉडेल अतिशय उत्तम झालेली आहे. आणि एक अर्बन मॉडेल म्हणजे वर्लीचं मॉडेल. ही 3 मॉडेल म्हणजे अर्बन एरियाजमध्ये वर्ली मॉडेल आणि ग्रामीण किंवा सेमी अर्बन टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये सांगली आणि बारामती यांनी फार चांगलं काम करून दाखवलेलं आहे. अनेक भाग असे आहेत महाराष्ट्रात आणि देशात जे अनटच्ड आहेत, तिथे करोना पोचला नाही, तिथे पोचणार नाही, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्राबद्दल गैरसमज सातत्याने टेलिव्हिजनवर दिसतात. सगळ्यांना असं वाटतं अरे बापरे, महाराष्ट्र इज हॉट, महाराष्ट्र इज हॉट, इज नो डाऊट अबाउट इट. म्हणजे माझं म्हणणं एक केस आली तरी वी शुड बी केअरफुल, इट्स ऑलवेज सेफ टू बी कॉशियस. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, मी हे डिफेंड करत नाही आहे, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग होतं. आणि मला आनंद वाटतो की माननीय मुख्यमंत्री, माननीय भुजबळ साहेब, माननीय अनिल देशमुख आणि माननीय राजेश भैया हे सगळे आर ॲब्सल्युटली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. म्हणजे दरवेळेस माननीय मुख्यमंत्री जेव्हा टेलिव्हिजनवर येतात तेव्हा आपल्याला काहीतरी एक मेसेज, म्हणजे ऑन अ लाईटर नोट, उद्धवजी हे ऐकत असतील पण नाही मला माहिती नाही, पण त्याची टीम जरूर ऐकत असेल, की मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हटली तुला माहिती आहे ना, हे मुख्यमंत्र्यांचे टिपिकल क्लिशेड मुख्यमंत्री नाहीत. म्हटलं म्हणजे? ती म्हटली जेव्हा माननीय मुख्यमंत्री टेलिव्हिजनवर येऊन जेव्हा भाषण देतात ना, तेव्हा असं वाटतं आपल्या घरातला एक ज्येष्ठ व्यक्ती किंवा आपला मोठा भाऊ आपल्याला रिअश्युअर करतोय की ऑल इज वेल आणि सगळं ठीक होणार आहे आणि याच्यासाठी 1 2 3 4 5 गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी केल्या तर आपण सगळे सुरक्षित राहू. त्याच्यामुळे आज उद्धवजींकडे ह्या राज्यातला एक मोठा भाऊ म्हणून, एक आधार म्हणून सगळी कुटुंब बघतायत. मला अभिमान वाटतो की आज माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल जे तुम्हाला विश्वास वाटतोय, जे प्रेम वाटतंय आणि या संघर्षाच्या काळात हे सगळेच कसे लीड करतायत हे खूप समाधानाची गोष्ट आहे. पण अजून आपल्याला खूप पल्ला गाठायचा. उलटसुलट बातम्या चांगल्या वाईट येत राहतात. टेलिव्हिजन बघितलं तर कधीतरी पोटात गोळा येतो की अरे बापरे काय होणार आहे का नाही. आणि म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी मागच्याही आठवड्यात त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये सगळ्या मीडियाला विनंती केली होती की काही सक्सेस स्टोरीज ज्याच्यातून कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल अशाही दाखवल्या पाहिजेत. आणि आता थोडा मला बदल दिसतोय, कारण मी बघते काही ठिकाणी लोक जेव्हा बरे होऊन येतात त्या स्टोरीज सातत्याने दाखवल्या जातात. त्यामुळे कोविडवर मात करता येतो ही गोष्ट सगळ्यांच्याच या भाषणातून, या सगळ्या डेटामधून आपल्याला दिसते. आणखीन एक गोष्ट जी मागच्या वेळेसही मी बोलले की शिक्षक आणि शिक्षण, एक खूप शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये म्हणजे अभ्यास करायचा का नाही, पुढे परीक्षा होणार का नाही, आमच्या करिअरचं पुढे काय होणार. तर कालच मी उदय सामंतांचा ट्विटही पाहिला आणि UGCनी त्यांना गाईडलाईन्स दिलेत की पुढच्या 8 दिवसात ते क्लिअर करतील. म्हणजे आज 28 तारीख आहे एप्रिलची. मला एक वाटतं 10
मेपर्यंत आपल्याला कंप्लीट क्लॅरिटी येईल. पण माझी सगळ्या मुलामुलींना विनंती आहे की ह्याला तुम्ही बोनस टाईम म्हणून बघा, की अभ्यास करायला जास्त वेळ मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि एक 10 मेपर्यंत आपल्याला शिक्षणातून ह्या सगळ्या गोष्टी काय पुढे म्हणजे परीक्षा होणार आहे नाही होणार आहे याची कंप्लीट क्लिअर गाईडलाईन्स करेल. एन्व्हायरमेंट ते स्वतःला खरं रिक्लेम करते. म्हणजे अनलॉकिंगवर मी पुढचा बोलणारच आहे, पण अनलॉकिंग झाल्यावर किंवा इतके वर्ष आपण पर्यावरणावर जो अन्याय केलेला आहे ते स्वतःला पुन्हा एकदा रिडिस्कवर करते. मी ठरवलेलं माझ्या आयुष्यात मी बदल आणणार आहे आणि क्लिअरली मी माझ्या आयुष्यात 50% तरी बदल किंवा कन्झर्व करण्यासाठी काहीतरी फुलाची पाकळी हा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही म्हणाले एकट्या सुप्रिया सुळे मी काही फरक पडणार आहे का? थेंबे थेंबे तळे साचे. जर आपण सगळ्यांनी थोडा थोडा आपल्या आयुष्यात पर्यावरणाचा समतोल ठेवून जर बाकीची कामं करायला आपण लागलो तर माझा विश्वास आहे की आत्ता जो इम्बॅलन्स आपल्याला दिसतो तो कुठेतरी आपल्याला बॅलन्स झालेला नक्कीच दिसेल. तुमच्या मनात जसं अनलॉकिंगबद्दल आहे तसं माझ्याही आहे. लोकांना बंद करणं इज द इझी पार्ट ऑफ द जॉब. पण आता अनलॉकिंग कसं करणार याच्यासाठी प्रशासनाने मग केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स द्याव्या. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र मिळून हा अनलॉकिंगची प्रक्रिया ही सुरू करावी. आणि माझी सरकारलाही विनंती आहे, केंद्र आणि महाराष्ट्र, की तुमच्या ज्या ऑर्डर्स येतात त्या ऑर्डर झाल्यावर अनेक वेळा त्या काहीच ऑथेंटिक असतात, काही फेकही असतात आणि त्या व्हॉट्सॲपवर फिरतात आणि मग लोकांमध्ये पॅनिक होतं. म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगते, माझे स्वतःचेच काका माननीय प्रताप काकाच मला कधी कधी गोष्टी पाठवतात, सांगतात सुप्रिया सरकार काय करते. म्हटलं काका काय करते? मग काका म्हणतात अगं ही ऑर्डर आली. म्हटलं अहो ही ऑर्डर आमची नाही, तरी मी चेक करते, व्हेरीफाय करते, लेट मी बी शुअर. कारण काकांना असं ऑफ हँड मला नाही सांगता येत. आणि मी मग प्रताप काकांकडून जेव्हा एखादा आलं तर मी व्हेरीफाय करते सरकारवर. अनेक वेळा त्या खोट्या बातम्या व्हॉट्सॲपवर फिरत असतात. त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती आहे की पॅनिक होऊ नका आणि खोट्या बातम्या प्लीज विदाऊट ऑथेंटिफिकेशन तुम्ही प्लीज व्हायरल करू नका. आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट तो गुन्हा आता झालेला आहे. म्हणजे अनिल देशमुखजींनी आणि केंद्र सरकारने मिळून अशा अफवा पसरायच्या गुन्हा आला आहे. अनेक भागांबद्दल चुकीच्या बातम्या येत राहतात, महाराष्ट्राच्या काही पॉकेट्सबद्दल चुकीच्या बातम्या येत राहतात. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत तुम्हाला बातमी ऑथेंटिक येत नाही प्लीज तुम्ही व्हेरीफाय करा. किंवा मी सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर आहे, तुम्ही प्लीज व्हेरीफाय करा. एक सरकारला विनंती मी कालही आवर्जून केलेली आहे. म्हणजे मला जे सगळ्यात जास्त फोन येतात ते म्हणजे प्रेग्नंट महिला किंवा ज्यांची मुलं लहान आहेत. मी बघते की अनेक यंग अस्पायरिंग कपल्स आहेत जे शहरांमध्ये राहतात किंवा त्यांची मुलं 2-3 महिन्यासाठी आजी आजोबांकडे पाठवतात ती. आणि मग आता सगळीकडे अँझायटी असल्यामुळे त्या मुलांना, त्या आईवडिलांना ती मुलं परत हवी आहेत. त्यांच्यासाठी पास करायला जेवढे माझ्यापर्यंत पोचतात त्यांना मी प्रयत्न करतच असते पास द्यायचा. पण सगळेच काय मला मेसेज करू शकत नाहीत किंवा करतही नसतील, पण त्यांना सुचतही नसेल की हा एक ऑप्शन आहे. पण दॅट कॅनॉट बी द सोल्युशन. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना विनंती करते की आमच्या या सगळ्या ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्यांना मदत ही मिळालीच पाहिजे. आणि त्यांना मग काही चेकअपसाठी असतील, आईवडील नवीन आहेत, करोनामुळे त्यांच्या मनात खूप भीती आहे, त्याच्यामुळे त्यांना गायनोकॉलॉजिस्टकडे जाणं, याच्यासाठी आणखीन स्मूथ सेलिंग कसं सरकारला करता येईल किंवा आपल्यालाही नागरिक म्हणून त्यांना मदत कशी करता येईल याच्यासाठी सगळ्या प्रेग्नंट महिला आणि ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना आणखीन मदत आपल्या सगळ्यांना कशी करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सगळे फ्रंटलाईन वर्कर्स, म्हणजे मी रोज झूम कॉल असेल किंवा व्हिडिओ कॉल्स असतील, माझा लोकसभा मतदारसंघ संघटनेतले माझे सहकारी किंवा NGOज या सगळ्यांची सातत्याने रोज जेव्हा बोलत असते तेव्हा प्रत्येकाच्या मनात आज आपले हेल्थ वर्कर्स असतील, आशा वर्कर, अंगणवाडी, प्रशासनातले कलेक्टरपासून ग्रामसेवकापर्यंत 24/7 आज प्रशासन जे काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान. आणि आय ॲब्सोल्युटली ओ इट टू यू. यू आर द सुपरस्टार्स ऑफ माय लाईफ. आणि आम्ही सुरक्षित राहू याच्यासाठी फार जे मोठं योगदान तुम्ही करताय त्याला मी मानाचा मुजरा करते. आणि पोलीस यंत्रणेतील 3 लोक आपण गमावले. महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांना तर आपण परत आणू शकत नाही, पण त्यांच्या कुटुंबाला एक छोटीशी मदत म्हणून सरकारने त्यांच्या कुटुंबात एक नोकरी आणि 50 लाख रुपये जे दिलेले आहेत
त्यांनी जो त्याग केला त्याच्यासमोर काहीच नाही. पण एक त्या कुटुंबाला एक छोटीशी आदरांजली, श्रद्धांजली म्हणून त्या व्यक्तीला एक छोटीशी भेट म्हणून सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे, ह्या तिघांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबाशीही बोलून कॉन्टॅक्ट करून त्यांना कुठलीही गोष्ट महाराष्ट्र सरकार असेल किंवा मी स्वतः कधीही कमी पडू देणार नाही. कारण शेवटी जी व्यक्ती गेली तो त्यांचा एक पर्सनल लॉस आहे आणि अशा वेळेस त्या कुटुंबाबरोबर खंबीर राहणं, उभं राहणं ही एक आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी. आणि आम्ही सरकारमधचा एक भाग असल्यामुळे आमची नैतिक जबाबदारी क्लिअरली आणि लोकप्रतिनिधी असतं. कारण सरकार येतात आणि जातात, कुठलाच परमनंट नसतं. पण अशा वेळेस आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकामेकावर आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायची ही वेळ खरं तर आहे. मी स्वतः भोरमध्ये पुणे जिल्ह्यात जी ग्रामसेवक म्हणून जी अतिशय उत्तम स्कीम सुरू केलेली आहे त्याचं मी मनापासून कौतुक करते. पुणे जिल्हा परिषदने जेवणाची स्कीम केली आहे, असे प्रत्येक जिल्हा परिषद आपापल्या परीने प्रयत्न करत असतं. पण राशनच्या दुकानाच्या अनेक गोष्टी सातत्यानेही मांडल्या जातात. माननीय भुजबळ साहेब त्याच्यासाठी फेसबुकवर करत असतात. मीही त्याचा फॉलोअप म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात मी असेल, अमोल असेल, आम्ही दोघं मिळून जिल्ह्यात आमच्या करत असतो. आणि जेव्हा काही अडचणी कुठून येतात, कंप्लेंट्स आम्हाला येतात, आम्ही भुजबळ साहेबांच्या ऑफिसला कळवत असतो. पण राशन कार्डमध्ये अजून लोकांना अन्नधान्य द्यायचा जो केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी होते. कुठेही काही गॅप्स असतील तर जरूर आपण आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करावं, त्याच्यातूनही आम्ही मार्ग जरूर काढू. पण मी ह्या फेसबुकच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की अनलॉकिंगबद्दल तुम्ही जेवढे उत्सुक आहात किंवा तुम्ही वाट बघताय की कधी अनलॉक होईल, माझ्याही मनात तीच भावना आहे. कारण का शेवटी किती दिवस आपण असे आत राहणार. इकॉनॉमी असेल किंवा पुढे अन्नधान्य किंवा पुढे EMS भरायचा आहे, मुलांची फीज भरायची आहे, आपल्या इन्शुरन्सचे पैसे भरायचे असतात आणि शेवटी आपल्याला आता 40 दिवस उद्या होतील सगळ्यांना कामावर जायचं. एक काळ असा होता जेव्हा एखादी दिवस सुट्टी मिळेल का असं वाटायचं. आज असं वाटायचं की आता बस, आता कामावर जायची गरज आहे. आणि त्याच्यामुळे अनलॉकिंगचा एक प्लॅन हा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार बनवतं. माझी एवढीच तुम्हाला विनंती राहील की हे सगळं करत असताना 3 गोष्टी ज्या करणं, त्यातल्या 2 गोष्टी करणं सोपं आहे, एक थोडीशी अवघड आहे. एक म्हणजे हात धुणं काय अवघड नाही आणि मास्क बनवणं. आता सगळ्यांना वाटतं की आपण जे फ्रंट लाईन वर्कर्स आहेत त्यांना ते एकदम हाय एंडची मास्कची गरज आहे. आता मला स्वतःला त्या मास्कची गरज नाही आहे. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगते की माझ्या आईनी मास्क कसा बनवायचा हे यूट्यूबवर शिकलेलं आहे. आणि माझ्या आईनी 12 मास्क माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी, सिद्धार्थसाठी, विजयसाठी, आमच्या सगळ्यांसाठी कपड्याचे मास्क बनवले. आणि त्याच्यामुळे मी तरी ते कपड्याचे मास्क माझ्या आईनी जे बनवले ते मी स्वतः वापरणार आहे. आणि तो स्वच्छ असला पाहिजे, कपड्याचा असला तरी खूप झालं. त्यामुळे हे मास्क मी स्वतः घरी वापरणार आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही विनंती आहे, बचत गटाच्या माध्यमातून एक फार मोठी मोहीम माझ्या अनेक सहकारी यशस्विनीच्या माध्यमातून असेल किंवा जे बचत गटाचं काम राज्यात करतात त्या महिला मोठ्या संख्येने, बारामतीतला टेक्स्टाईल पार्क आहे ते मोठ्या संख्येने मास्क बनवते आणि महिलांमध्ये वाटप, पुरुषांमध्ये वाटप त्याचा होतं. त्याच्यामुळे घरबसल्या आपण त्याचा उपयोग करू शकतो. प्रतीक पांडेंचा मला आत्ताच मेसेज आला आहे की PMCवर काहीतरी बोला. ही गोष्ट खरी आहे की हे इकॉनॉमिक क्रायसिस आहे. म्हणजे एकीकडे आपण हेल्थसाठी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमीचं काय होईल. आता ग्रोथचे जे नंबर्स येत आहेत ते 1-2% खाली भारताची ग्रोथ होईल, GDP खाली चालला आहे. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये एकीकडे नोकरी आणि एकीकडे आरोग्य, ह्या दोन्हीमध्ये आपण सगळेच आता अडकलेलो आहे. पण सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि मास्क करून कामावर हळूहळू जायला लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. मला सोशल डिस्टन्सिंगची एकच सातत्याने काळजी वाटते की आपली लोकसंख्या खूप मोठी आहे, आपल्याकडे सगळीकडेच घरं मोठी आहेत, तशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग कसं आपण पाळणार आहोत किंवा त्याच्यासाठी काही नियोजन करायला लागेल ह्याच्यासाठीही सरकारांनी गांभीर्याने विचार
करत आहेतच, करतीलच. पण तुमच्याकडेही काही अनलॉकिंगसाठी काही सूचना असतील तर आवर्जून आपण ते माझ्याकडे पाठवावे. आपण सगळे मिळून अनलॉकिंग स्मूथ कसं होईल, कारण का आत्ता तर सगळे पाळतायत नियम कायदे, पण नियम अनलॉकिंग झाल्यावरच आपण तितकेच संवेदनशीलपणे वागणार. काही एक भीती लोकांच्या मनात आहे. लोक मला म्हणतात अनलॉकिंग केल्यावर आता जसं भाजी उघडली की झुंबड उठते, आणि टी व्हीवर एक नवीन शब्द बघितला, अनलॉकिंगचा फज्जा. हा एक शब्द ऐकून माझ्या मनाला तरी फार वेदना होतात. कारण मला एक महिला म्हणून कळतं आहे की गर्दी का होते, कारण लोकांना असं वाटतं की भाजी परत मिळाली नाही तर. आणि एक महिला म्हणून, एक आई म्हणून भाजीचं महत्त्व खरं तर मी गोष्ट कबूल करते की या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्याची किंमत मला आज इतकी जाणवते. म्हणजे एखाद्या दिवशी एखादी भाजी मिळाली नाही तर एखादी आई किती अस्वस्थ होते. मी माझ्या घरात माझ्या आईलाही बघते आणि माझ्या मनातही बघते. त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड, ह्या छोट्या गोष्टी वाटत होत्या त्या आज किती मोठ्या व्हायला लागल्यात आणि महत्त्वाच्या व्हायला लागल्या. इट्स ऑलवेज द स्मॉल थिंग्स दॅट मॅटर. थोडंसं फिलॉसॉफिकल होतं, पण ही गोष्ट खरी. आज छोट्या छोट्या गोष्टी बघून मनाला किती आनंद होतो. आणि जेव्हा स्पिरिच्युॲलिटी किंवा त्या दिवशीने आपण जगायला लागतो तेव्हा असं वाटतं की या छोट्याच गोष्टी आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात, आणि आपण ज्याच्या मागे खरं सगळे धावत असतो त्या खरंच तितक्या महत्त्वाच्या आहेत का नाही, हा विचार आपल्याला सगळ्यांना ह्या कोविडच्या काळात शिकलेला आहे. पण चॅलेंजेस येत आहेत. PMCचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी सातत्याने PMCच्या सगळ्या लोकांशी बोलत असते. कालही माझा त्यांच्याबरोबर एक झूम कॉल झाला. मी फायनान्स मिनिस्टरकडे त्याचा अनेक वेळा फॉलोअप केलेला आहे. मी ट्विटही करते त्यांना. राज्याची आणि देशाचीही जी इकॉनॉमी आहे त्याच्या चॅलेंजेसवर ते अडचणीत आहेत याची गोष्ट जाणीव मला आहे. पण मला आठवतं आहे पार्लमेंट चालू असताना 1-1.5 महिन्यापूर्वी मी निर्मला सीतारामनजी आणि अनुराग ठाकूरजी ह्या दोघांशीही PMCबद्दल बोलले होते. तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की आम्ही PMCचा प्रश्न 100% सोडू. मी कालही त्यांना पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे, त्यांना फोनही केलेला आहे. मी PMCच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते की तुमचा मुद्दा, तुमचे जी अडचण आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. फार कष्ट करून तुम्ही सगळ्यांनी जे पैसे कष्ट करून कमवलेले आहेत ते बँकेतून जाऊ नये, आणि तो तुमचा जगण्याचा आधार आहे. आणि अशा कोविडच्या काळामध्ये अजून ती गोष्ट की प्रकर्षाने मला जाणवते की तुम्ही किती अडचणीतून जात आहेत. कोणाचे औषधाचे पैसे असतील, कोणाला घरकाम राशन आणण्यासाठी पैसे असतील, म्हणजे हे सगळे पैसे अडकले. मी स्वतः सातत्याने आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेऊन PMC बँकेसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मी पुन्हा एकदा फायनान्स मिनिस्टरशी बोलून त्याचा फॉलोअप करत राहू. RBIच्या हातात अनेक त्यातले काही निर्णय, पण शेवटी फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया यांच्याच दारी आपल्याला न्याय मिळू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी मी जसा प्रयत्न केला त्याला अजून अपेक्षित असं यश आलं नाही हेही मी कबूल करते. पण सातत्याने तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू. मला एक मंदार दातेंचा मेसेज आला आहे की टूर आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजसाठी काहीतरी मदत करावी आणि ॲटलिस्ट बँकेची इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी. मंदार दातेजी, तुमची ही गोष्ट अतिशय खरी आहे. व्यवसाय करत असताना सगळ्याच भागांमध्ये मी बघते की सातत्याने, मग तो दुकानदार असू दे, छोटा इंडस्ट्री असू दे, MIDC छोट्या मोठे कारखाने असू दे, स्मॉल MSMEs असू दे, ह्या सगळ्यांनाच या काळामध्ये अडचणी आल्या. त्याच्यामुळे लॉकडाऊन जितक्या लवकर हळूहळू उघडू शकू आणि कामाला आपण लागू तितक्या लवकर आपण या इकॉनॉमिक अडचणीवर मात करू शकू. त्याच्यामुळे वी हॅव टू फाइंड अ वे आउट. आणि अनलॉकिंग, माझं वैयक्तिक मत आहे हे की अनलॉकिंग हळूहळू सुरू झालंच पाहिजे. आणि ते काय एंटरटेनमेंट किंवा कॅफे कॉफी डेमध्ये जाण्यासाठी नाही, पण काम करून आपण सगळे जे काही नियम कायदे पाळले ते पाळून इकॉनॉमी आणि देशाला आज कामाची गरज आहे. आपण सगळ्यांनी कामं करून, कष्ट करून पुन्हा एकदा आपलं राज्य आणि आपला देश उभं करण्याची ही वेळ आली आहे. नुसतं घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही आहेत. पण आता 4 तारखेपर्यंत तर 3 तारखेपर्यंत आपण लॉक्ड आहोत. माननीय मुख्यमंत्री आपल्याला दिशा देतील आणि त्या रीतीने जे जे नियम कायदे, माझी सातत्याने सगळ्यांना विनंती राहील की
सरकार जे नियम कायदे पाळेल त्याचं कृपा करून आपण सगळ्यांनी पालन करावं. हे नियम कायदे सरकारच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. आणि तुम्ही बघा काही राज्यांमध्ये असंही झालेलं आहे की किंवा देशांमध्ये की अनलॉकिंग झालं आणि परत स्पाईक आला, परत इट वॉज म्हणजे 3 पावलं पुढे आणि 10 पावलं मागे. असं आपल्याला करायचं नाही आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री, माननीय दादा हे अनलॉकिंगचा जो प्लॅन करतील तो आपल्याला ॲब्सल्युटली म्हणजे मिलिटरीला जशी शिस्त असते तसं आपल्याला हा पाळावा लागणार आहे. स्नेहल चव्हाणांचा प्रश्न आहे की भाजीपाल्याच्या गाड्यात औषधं गोष्टीही येत आहेत आणि त्याचा गैरवापर होतो आहे. स्नेहल, अशा गोष्टी कुठे होत असतील तर जरूर आम्हाला पाठवा. आम्ही ॲब्सल्यूट त्याचं मॉनिटरिंग करतो आहे आणि काही मदत लागली तर आम्ही 24/7 तुमच्यासाठी सगळेच अवेलेबल आहोत. दीपक बादे त्यांचा मेसेज आहे की चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात किंवा काही व्हॉट्सॲपवर वगैरे येत आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः ते करते. कोणी उलटसुलट बातमी जर मला पाठवते तर मी सरळ तातडीने ती डिलीट करते. दिस इज नॉट टाईम फॉर हेट्रेड अँड वेस्टिंग टाईम. ही नेशन आणि राज्य बांधण्याची वेळ आहे, ही कष्ट करण्याची वेळ आहे आणि एकामेकाचे हात धरण्याची वेळ आहे. हा विचारांची लढाईची वेळ नाही आहे, ही कष्ट करायची वेळ आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी मागच्याही वेळी हे बोलले होते की हे पॉलिटिकल पॉईंट्स स्कोअर करायचा वेळ नाही. मी माझ्या स्वतःच्या संघटनेतलेही सहकारी जे अतिशय उत्तम काम करता आहेत त्याचं पोस्टिंग देखील सरकारचा नियम आल्यावर मी बंद केलेलं. म्हणजे पक्षाच्या वतीनेही लोक जे काम चांगलं करत आहेत त्यांच्या पोस्ट टाकणंही मी बंद केलेलं आहे. कारण का मला असं वाटतं की ही माणुसकीची वेळ आहे एक. आणि त्याच्यामुळे जे जे नियम कायदे सरकार म्हणतं ते तंतोतंत मी पाळते. आता गेले 39 दिवस मी माझ्या घराच्या बाहेर पडलेले नाही म्हणजे नाही. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि मग मी जाऊ का, मग फिरायला जाऊ का, मग वॉकला जाऊ का, हे करू का. म्हणजे एक गंमत म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगते की मला परवा एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे लोक कधी आयुष्यात एक्सरसाइज करत नव्हते ते आता एक्सरसाइज करायला लागले, कारण की एक्सरसाइजच्या निमित्ताने ते घराच्या बाहेर पडायला लागले. जितके दिवस आपण जास्ती नियम कायदे पाळू तितक्या लवकर अनलॉकिंग होईल, जितक्या लवकर अनलॉकिंग होईल तितक्या लवकर आपलं राज्य पायावर उभं राहील. आज आपल्या सगळ्यांना काम करून आपली इकॉनॉमी ही जागेवर आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि त्याच्यात मग शेतकरी असतील, स्मॉल मीडियम बिझनेसमॅन्स असतील, सगळ्यांना. म्हणजे मला एका पत्रकाराचा मध्ये फोन आला, काल का परवा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं, ताई आता सगळ्यांना अस्वस्थता झाली की आमची दुकानं उघडून आम्हाला ती साफ करायला तरी संधी द्या. मला वाटतं हा मुद्दा ॲब्सल्युटली मला मान्य आहे की दुकानदारांना घरातही बसून कंटाळा आलेला आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी जाऊन दुकानं साफ करून तो माल विकून आपण मार्गी लागेस्तोवर 2, 4, 5 महिने जातील. त्यामुळे मी आज जास्त इकॉनॉमीवर बोलले, कारण का मला स्वतःला असं वाटतं की हेल्थ आणि इकॉनॉमिक्स हॅज टू गो हँड इन हँड. दोन्हीचा सुवर्ण मध्य साधूनच आपल्याला पुढे जायला लागणार आहे. कारण आपण आत्ता अन्न वाटतो आहे. मला 2-4 डेटाही जी आले की आता लोकांना अन्न नको आहे, लोकांना हाताला काम हवं. आणि अन्न देत असताना कुक्ड मील्स कुणाला नको आहे, त्यांना राशन पाहिजे किंवा ते स्वतः स्वयंपाक करून जगायला तयार आहेत. मला वाटतं दॅट्स अ बेटर मॉडेल. याचं कारण जर आपण जेव्हा कुक करून त्यांना मील्स पोचवतो तेव्हा रोज त्यांना बाहेर यावं लागतं, रोज 3 वेळा एवढी सिस्टम हलते. कुक्ड अन्न देण्यापेक्षा जर त्यांना 10 दिवसाचं राशनचे किट्स आपण दिले तर 10 दिवसातून एकदाच ॲक्टिव्हिटी होते, प्रशासनाचा लोड पण येतो आणि सोशल डिस्टन्सिंगबद्दल आपण सातत्याने जे बोलतो तेही होतं आणि कॉस्ट पण कमी आहे. म्हणजे कुक्ड मील्स वर्सेस राशन किट हे जास्ती चांगलं ऑप्शन आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आणि सगळीच सरकार, मग केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, जरूर काही बाबतीत आमची इम्प्लिमेंटेशनमध्ये अनेक राज्यांमध्ये काही वेगळे विचार आहेत, मतभेद आहेत. पण हे मतभेद इज अ मॅटर ऑफ डिस्कशन, नॉट ॲज अन आर्ग्युमेंट आहे. आणि मला वाटतं कुठलीही आत्ता अस्थिरता आणणं कुठल्याही राजकीय विषयाबद्दल मला असं वाटतं अशा काळामध्ये हे योग्य नाही. जेव्हा आपण लढाई लढतो तेव्हा सगळ्यांनी ती लढाई कॉमन अजेंडा करून
ती केली पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की ज्या काही उलटसुलट गोष्टी आज आपल्याला दिसत आहेत किंवा या सरकारबद्दल किंवा कोणी काही बोलत असेल तर माननीय मुख्यमंत्री म्हणतात ही गोष्ट खरी आहे की फारसं त्याच्याकडे लक्ष न देऊन आपला फोकस आपण सोडता कामा नये. आपला फोकस हे करोनाच्या विरोधातली लढाई जिंकणं आहे आणि महाराष्ट्राला पुन्हापणे सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं राहून देशातलं 1 नंबरचं राज्य हे करायचं आहे. त्याच्यामुळे आपला फोकस आपण त्याच्यातून डायग्रेस होऊया नको. ज्यांना टीका करायची त्यांना करू द्या, कदाचित त्यांच्याकडे रिकामा वेळ जास्त असेल म्हणूनही ते करत असतील. पण ह्याच्या बाबतीत मला फार काही बोलायचं नाही आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की काही सूचना अनलॉकिंगबद्दल तुम्हाला करायच्या असतील तर जरूर त्या करा, कारण का अनलॉकिंगबद्दल घाई करण्यातही काही गरज नाही आहे किंवा 2 स्टेप्स फॉरवर्ड 8 स्टेप्स बॅकवर्ड नको आहे. पण टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग हे केलंच पाहिजे आणि इकॉनॉमी ऑन ट्रॅक आणलीच पाहिजे. मला प्रशांत हिरेंचा एक मेसेज आहे की ससून हॉस्पिटलच्या फॅकल्टीवर लक्ष ठेवा. तुमचं गोष्ट मला पूर्णपणे मान्य आहे. परवाच्या दिवशी तुमच्या काही डॉक्टरांचा मला फोन आला होता. त्यांची जेवण जे आता काम करतायत ते वेळेवर पोचत नव्हतं. काही लोकांना ज्यांना हॉटेलमध्ये ठेवले त्यांना वेळेवर जेवण मिळत नव्हतं. तर तिथल्या म्युन्सिपल कमिशनरशी बोलून काल ही ससूनची पुन्हा एकदा कलेक्टरनी मीटिंग घेतली आणि आता ते क्वाईट इज ऑफ झालेलं आहे. तरी ससून किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधल्या कुठल्याही डॉक्टरांना कुठलीही अन्न असेल किंवा कुठलीही गैरसोय होत असेल तर तुम्ही आता आम्हाला कुणालाही कॉन्टॅक्ट करा. आम्ही 24/7 तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहोत. तुम्ही जरूर, तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही सगळे पूर्ण ताकदीने करू, कारण आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कारण का तुम्ही सगळे एवढी मेहनत करता ह्याची जाणीव मला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. सचिन बनगरांचा मेसेज आहे की सगळ्यांनी काळजी घ्या. हो सचिन, तुम्हीही काळजी घ्या. आनंद जाधव, पुणे रजिस्ट्रेशन ऑफिस चालू आहे का? आनंद, ईमेल तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्या तुम्हाला माहिती मिळेल. फ्रान्सिस गिलबर्ट यांचा मेसेज आहे, प्लीज टेल गव्हर्मेंट टू हेल्प पीपल इन स्लम एरियाज विथ राशन अँड सम मनी फॉर ब्रेड अँड बटर. Francis, I completely agree with you. I am myself monitoring a lot of these activities. I spoke to Shri Aditya Thackeray also a day before yesterday with some help from our friends who are helping us work in Mumbai, especially in Dharavi. But if you can specifically tell me, Francis, which area, which city, because it just says your name, it hasn't mentioned which slum area, we'd be happy to help, and I think that's the least we can do. निरंजन चव्हाणांचा प्रश्न आहे की वी नीड टू इम्प्रूव्ह फूड हॅबिट और प्रोसेसिंग और इम्प्रूव्ह हायजीन स्टँडर्ड फॉर फूड प्रोसेसिंग. शुअर, तुमच्याही काही सूचना ह्याच्याबद्दल असतील तर जरूर आम्हाला कळवा. बापूसाहेब तांबेंचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता येईल का? हो बापूसाहेब तांबे, ऑलरेडी एक आहे प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी. तुम्ही जर तुमचं मला ईमेल किंवा काहीतरी पाठवलं तर मी तुम्हाला लिंक अप करून देऊ शकते ह्याच्यासाठी. मकरंद जाधवांचा एक सूचना आहे, डॉक्टर मकरंद जाधव, COVID-19 is like wildfire. Tighter the preventive measures, earlier it will control. You're absolutely right, and hence I am really happy that you are making these good representations. Any more guidelines for you, we will be happy to help, or please make suggestions. We will happy to we want feedback from all of you. स्वप्नील महाजनांचा एक मेसेज आहे की resolve the issues related to scholarship students are facing to pay the fees. कुठल्या स्कॉलरशिपबद्दल स्वप्नील महाजन हे तुम्ही मला कळवलं तर मी त्या ठिकाणी माहिती काढू शकेन. चेतन केसवाडांचा मेसेज आहे, ताई पोलिसांवर जे हल्ले होत आहेत त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही, लवकर तेवढं सांगा. कठोर कारवाई होते त्याचीही माहिती तुम्हाला मिळत राहील, टेलिव्हिजनवर दाखवत राहतात. मी सगळ्या चॅनल्स आणि माध्यमांचेही मनपूर्वक आभार मानते की पोलिसांना एनकरेज करण्यासाठी ते खूप चांगलं त्यांचं कौतुक करत आहेत, काम दाखवत आहेत. आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला तर माध्यमातून त्याच्यावर खूप टीका होते. आणि माध्यमांनी आणखीन एक गोष्ट केली आहे जी खूप चांगली आहे, म्हणजे जी
फिल्म्स येत आहेत ज्या पोलीस काढत आहेत त्या सातत्याने सगळ्या चॅनल्सवर दाखवत आहेत. माझ्याही ट्विटर हँडलवरून मी पाठवते. त्याच्यामुळे आज पोलीस जे काम करत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि सगळेच फ्रंटलाईन वर्कर्स, हे डॉक्टर्स, आशा, अंगणवाडी वर्कर्स, हे सगळे करत आहेत. ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या काही कालावधीत लॉकडाऊनच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळत राहील. आणि मी स्वतः माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, रिपीट अँड रिटरेट मायसेल्फ, की लॉकडाऊनची सुरुवात टप्प्याटप्प्याने ही झालीच पाहिजे. आणि इंडस्ट्रीला कॉन्फिडन्समध्ये घेऊन, म्हणजे काल मला कागलमधून एक फोन आला होता एका गृहस्थांचा, की नवीन जे ऑर्डर्स महाराष्ट्र सरकारने निघाल्या आहेत त्याच्यात हात धुण्यासाठी एक नवीन टॅप केला पाहिजे आणि जो पायाने दाबलं तर पाणी येईल ही गोष्ट केली पाहिजे, म्हणजे कमी हात आपले वापरता येतील. आणि त्यांना असं वाटलं की हे तातडीने केलं पाहिजे. जेव्हा मी इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे माहिती केली त्यांनी सांगितलं ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने झाल्या पाहिजे. त्यामुळे इंडस्ट्रीनेही पॅनिक होऊ नये. ह्या ज्या काही धोरणं येत आहेत ती काही कालावधीमध्ये आपल्याला उभी करायची आहे. मराठा चेंबरच्या टीमबरोबर मी 2-3 दिवसापूर्वीच बोलले आणि इंडस्ट्री मस्ट बी सपोर्टेड. तर इंडस्ट्रीलाही काही आम्हाला सूचना करायच्या असतील तर आवर्जून त्या मला कुठल्याही सोशल मीडिया किंवा ईमेलच्याद्वारे तुम्ही पाठवा. मी स्वतः ह्या सगळ्या इंडस्ट्री ग्रुप्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांच्या काही सूचना लॉकडाऊनबद्दल येत आहेत त्याही आम्ही कशा स्मूथली आपण लॉकडाऊन झाल्यावर हे काम आणि कोविड आणि समाजाची सुरक्षितता हे सगळं कसं टप्प्याटप्प्याने इंटिग्रेट करू शकतो. यू हॅव टू बी सेफ ॲज वेल एज यू हॅव टू बी ॲज वर्क. या दोन्हीची सांगड घालायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. तुमच्यापैकी कुठल्याही लोकांना काही सूचना ह्याच्याबद्दल करायच्या असतील तर आवर्जून त्या आपण सगळ्यांनी आम्हाला कराव्या. मी तुमच्याशी सातत्याने बोलत राहीनच. आदरणीय पवारसाहेब 30 तारखेला फेसबुक लाईव्ह पुन्हा एकदा करणार आहेत आणि त्याच्यातूनही तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न किंवा पुढची काही दिशा असेल त्याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन होईलच. पण समाजातले सगळेच घटक असतील, मग ते व्यवसाय करणारे असतील, शेतकरी असतील, मुलं शिकणारी असतील, शिक्षक असतील, वकील असतील, ट्रान्सपोर्ट असतील, स्मॉल मीडियम दुकानदार असतील, ह्या प्रत्येक समाजातल्या घटकाला जो प्रोफेशनली आज काम करतो, घरात राहणाऱ्या महिला असतील, घर चालवणाऱ्या महिला असतील, प्रोफेशनल्स असतील, हे सगळेच अडचणीत आहे. याची जाणीव सरकारला आहे आणि सरकार मग केंद्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल ह्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आहे. तुमच्या सगळ्यांची साथ या लॉकडाऊनमध्ये नियम पाळून तुम्ही करत राहिलेला आहे आणि अनलॉकिंग जसं सुरू होईल त्याच्यातही तुम्ही ही साथ देऊन पुढच्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर पूर्ण ताकदीने उभं राहून आपला GDP आपण ठीक करून आपली जी काय आज अडचणी आहेत त्याच्यावर मात करून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राबद्दल आणि देशात आपण अव्वल नंबर राहू याच्याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही. टेलिव्हिजन असतील, कॅमेरामन असतील किंवा मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये ही अँझायटी खूप येते. कारण का त्यांना असं वाटतं आहे की आपण फक्त इन आयसोलेशन बघतो की थिएटर बंद होणार, अरे थिएटरनंतर, पण त्याच्यामागे फार मोठी इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीलाही आज काळजी वाटते की आमची इंडस्ट्री कधी उघडणार. मला वाटतं त्याच्याही गाईडलाईन्स पुढच्या एक 8-10 दिवसात तुम्हाला क्लिअरली कळवल्या जातील. प्लीज डू नॉट पॅनिक. वी आर ऑल टुगेदर इन दिस अँड वी विल विन दिस वॉर. आपण हे युद्ध जिंकणारच आहोत. पण पुढच्या एक 8-10 दिवसात ह्या सगळ्याची जी काही डायरेक्शन आहे ती आपल्याला सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री दादा आणि प्रशासनातले सगळे सहकारी आपल्याला कळवतील. आपण आज ह्या माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये माझ्याशी मनमोकळेपणे बोलला. ज्या कोणी गोष्टी किंवा प्रश्न तुमचे राहून गेले असतील माझ्याकडून ते जर त्याची उत्तरं मी नंतर कुठल्याही प्लॅटफॉर्म माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर करीन. पण पुन्हा एकदा प्रशासनात काम करणाऱ्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की घरी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.